नाही. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 12 इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल मधील प्रॅक्टिस सेट 12.2 सॉर्ट आउट करत आहोत. लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 7 कव्हर केलेले आहेत. इज इट क्लिअर? सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 कव्हर करणार आहोत. सो सी दी क्वेश्चन नंबर 8. Raju sold a bicycle to Amit at 8% profit. Amit repaired it spending rupees 54. Then he sold the bicycle to Nikhil for rupees 1134 with no loss and no profit. Find the cost price of the bicycle for which Raju purchased it. That means राजूनं ती सायकल कितीला घेतली असा आपला क्वेश्चन आहे. सुरुवातीला मीनिंग समजावून घेऊया. राजूनी सायकल ही अमितला दिलेली आहे, अमितला विकलेली आहे 8% प्रॉफिट घेऊन. जिंकलं. त्यानंतर अमितनी काय केलं? अमित रिपेअर्ड इट. त्या रिपेअरिंगसाठी त्यानं 54 रुपीज हे स्पेंड केलेले आहे आणि त्यानंतर त्याने ती सायकल निखिलला विकलेली आहे फॉर रुपीज 1134 विथ नो लॉस आणि नो प्रॉफिट या बेसवर. दॅट मीन्स अमितची सेलिंग प्राईस आणि निखिलची कॉस्ट प्राईस ही सेमच झाली आहे. जिंकलं. नो लॉस नो प्रॉफिट. दॅट मीन्स अमितची सेलिंग प्राईस हीच असणार आहे आणि निखिलची कॉस्ट प्राईस हीच असणार आहे. जिंकलं. सो आपला क्वेश्चन काय आहे? राजूची पर्चेसिंग कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ती जर आपण एक्स कन्सिडर केली तर आपल्याला गिवन कंडिशननुसार इक्वेशन तयार करता येईल. सो सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सपोज Raju's purchasing cost पण x कन्सिडर करूया. कॉस्ट इज x रुपीज. जिंकलं. सो अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन राजूनं काय केलेली आहे? ती सायकल अमितला सोल्ड केलेली आहे. म्हणजे हेच आपण कसं दाखवू शकतो? राजू सोल्ड बायसिकल टू अमित. जिंकलं. बट हे करत असताना राजूने काय केलेले आहे? त्याची कॉस्ट प्राईस प्लस त्यावर काय केलेलं आहे? 8% प्रॉफिट घेतलेला आहे. 8% प्रॉफिट ऑफ कॉस्ट प्राईस. त्याच्या कॉस्ट प्राईसवर 8%. जो कॉस्ट प्राईस एक्स आहे आणि त्यावर 8% इन्क्रीज करून घेतले. जिंकल्या. देन हीच बायसिकल अमितला कितीला पडली? सो एक्स प्लस 8% ऑफ एक्स. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? 8%. दॅट मीन्स 8/100. जिंकलं. ऑफ दॅट मीन्स मल्टिप्लाय बाय एक्स. सो मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x as it is 8x/100. जिंकलं. सो आता आपण ॲडिशन घेण्यासाठी डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागेल. तर डिनॉमिनेटर 1 आहे. जिंकलं. सो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर डिनॉमिनेटर सेम होईल. जिंकलं. सो वी कॅन राईट 100 into x. दॅट मीन्स 100x प्लस 8x into 1. दॅट मीन्स 8x. जिंकलं. अपॉन 100 into 1. दॅट मीन्स 100. जिंकलं. म्हणजेच काय होईल? सी हिअर 100x प्लस 8x. दॅट मीन्स 108x अपॉन 100. ही काय आलेली आहे? अमित's पर्चेसिंग कॉस्ट. जिंकलं. अमित तर आपण मेन्शन करूया अमित's पर्चेसिंग कॉस्ट. दॅट मीन्स अमितची पर्चेसिंग कॉस्ट आहे ती म्हणजेच काय आहे? राजूची सेलिंग प्राईस आहे. जिंकलं. सो अगेन कंडिशन काय दिलेली आहे? देन अमितनी काय केलेलं आहे? 54 रुपीज हे स्पेंड केलेले आहेत रिपेअरिंगसाठी. सो अमित स्पेंड 54 रुपीज फॉर रिपेअरिंग. जिंकलं. हे गिवन आहे. रिपेअरिंगसाठी 54 रुपीज खर्च केले म्हणजे यामध्ये ते 54 ॲड होतील.
सो हेच आपण कसं लिहू शकतो, अमित नी ती सायकल आता निखिलला सोल्ड केलेली आहे. अमित सोल्ड दी बायसिकल टू निखिल. जितलं अमितची कॉस्ट प्राइस काय होती इथं आपण फाइंड आउट केलेली आहे. 108x/100 जितलं प्लस त्यावर काय केलेलं आहे 54 रुपीज खर्च केलेला आहे. दॅट मीन्स ॲड होतील जितलं प्लस 54. त्यानंतर ही सायकल निखिलला दिली गेली 1134 विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट. म्हणजेच CP आणि SP हे काय इक्वल झालेले आहेत जितलं. दॅट मीन्स सेलिंग प्राईस आणि निखिलची कॉस्ट प्राईस ह्या काय झालेल्या आहेत इक्वल झालेल्या आहेत. रिझन काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड दिलेला आहे नो प्रॉफिट आणि नो लॉस. जितलं या बेसवर हे ट्रान्झॅक्शन झालं असल्यामुळं SP आणि CP हा इक्वल झालेले आहेत जितलं. सो यावरून आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. सो वी कॅन राईट आवर इक्वेशन इज इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, सी हिअर इक्वेशन दॅट मीन्स 108x/100 प्लस 54 इज इक्वल टू 1134. जितलं इट इज अवर इक्वेशन. तर आपल्याला हे इक्वेशन सिम्पली सॉल्व करायचं आहे. दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे जितलं. सो सुरुवातीला आपण हे 54 आहे ते शिफ्ट करूया. जर शिफ्ट केली तर इकडे ॲडिशनमध्ये आहे, जर शिफ्ट केले तर ते सबट्रॅक्ट होतील जितलं. म्हणजे LHS 108x/100 जितलं इज इक्वल टू 1134 मायनस 54 जितलं. सो सुरुवातीला आपण आता हे सबट्रॅक्शन घेऊया. सो वी कॅन राईट LHS ॲज इट इज 108x/100 जितलं. त्यानंतर हे सबट्रॅक्शन 4 - 4 0. त्यानंतर 13 - 5 दॅट मीन्स 8 येतील आणि त्यानंतर हे 10 होतील जितलं. दॅट मीन्स सबट्रॅक्शन किती आलेलं आहे 1080 जितलं. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स आपल्याला हे 100 शिफ्ट करावे लागतील. तिकडे डिव्हायडेशनमध्ये आहे, जर आपण शिफ्ट केले तर ते मल्टिप्लिकेशनला जातील. सो LHSला 108x इज इक्वल टू RHS ॲज इट इज मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय 100 जितलं. आपण नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. सो 108x इज इक्वल टू हे मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स 1080 अगेन फॉलोड बाय 20 जितलं. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला हे 108 सुद्धा शिफ्ट करावे लागतील जितलं. ते इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, जर शिफ्ट झाले तर ते डिव्हायडेशनला जातील. सो x इज इक्वल टू 108,000 डिवायडेड बाय 108. हे डिव्हायडेशन अगदीच सोपं आहे. इथं जर आपण डिजिट बघितले 108 आणि इथं सुद्धा काय 108 दॅट मीन्स 108 1चा तर अगेन 1चा आणि हे 30 ॲज इट इज जितलं. सो एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे x इज इक्वल टू 1000 रुपीज जितलं. आणि x हा आपण राजूची पर्चेसिंग कॉस्ट कन्सिडर केली जितलं. सो वी कॅन राईट देअरफॉर वर्ड प्रॉब्लेम आहे. सो आपण हे मेन्शन करत असतो देअरफॉर राजूज पर्चेसिंग कॉस्ट. देअरफॉर राजूज पर्चेसिंग कॉस्ट is 1000 rupees जितलं. It is our final answer 1000 rupees जितलं. Then next question.
See the question number 9. A cricket player scored 180 runs in the first match and 257 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match so that the average of runs in the 3 matches be 230. सोपाच क्वेश्चन आहे. सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण मेन्शन करूया, सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला गिवन आपण मेन्शन करूया. गिवन इज स्कोर ऑफ फर्स्ट मॅच हा दिलेला आहे. स्कोर ऑफ फर्स्ट मॅच इज इट क्लियर? इट इज 180 रन्स. त्यानंतर स्कोर ऑफ सेकंड मॅच हा दिलेला आहे 257 रन्स. इज इट क्लियर? देन score of third match we have to find out. Then question mark here. Is it clear? So average सुद्धा दिलेला आहे. average runs in 3 matches. In 3 matches हे दिलेले आहे 230 runs. Is it clear? सिम्पली आपण ॲव्हरेजचा फॉर्म्युला यूज करून ही थर्ड स्कोअरमध्ये किती रन्स केल्या हे आपण फाइंड आउट करू शकतो. सो वी कॅन राईट सपोज हा जो क्वेश्चन मार्क आहे त्याला जर आपण एक्स कन्सिडर केला तर वी कॅन राईट सपोज द क्रिकेट प्लेयर स्कोअर्ड एक्स रन्स. इज इट क्लियर? एक्स रन्स in third match. So we know the formula of average. So we can write, we know the formula of average. पण ऑलरेडी तो स्टडी केलेला आहे 7th स्टँडर्डमध्ये. इज इट क्लियर? फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज. सो ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे? ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ स्कोर्स इन गिवन डाटा. दॅट मीन्स वी कॅन राईट सम ऑफ स्कोर्स इन गिवन डाटा अपॉन नंबर ऑफ स्कोर्स. इज इट क्लियर? नंबर ऑफ स्कोर्स. सो या गिवन डाटानुसार आपल्याला हा फॉर्म्युला कसा चेंज करता येईल? सी हियर total runs in 3 matches. We can write total runs in 3 matches upon total number of matches. Upon total number of matches. Is it clear? So simply values put करूया. ॲव्हरेज आपल्याला दिलेला आहे. जितलं ॲव्हरेज दिलेला आहे 230. तो ॲव्हरेजच्या खाली ॲव्हरेज 230. त्यानंतर टोटल रन्स इन 3 मॅचेस. दॅट मीन्स 180. फर्स्ट मॅचचे 180 रन्स आहेत प्लस सेकंड मॅचच्या 257. जितलं आणि थर्ड मॅचसाठी आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. जितलं आणि टोटल मॅचेस 3 झालेले आहेत. सो अपॉन 3. जितलं. सो इथं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. सो वी कॅन राईट आवर इक्वेशन इज. आता सिम्पली हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. इक्वेशन इज सी हियर. इक्वेशन काय होईल? 230. हेच इक्वेशन आपल्याला घेता येईल. सो 230 इज इक्वल टू 180 प्लस 257 प्लस एक्स अपॉन 3. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो सुरुवातीला आपण काय करूया? हे 3 आहे ते शिफ्ट करूया. जितलं ते जर आपण शिफ्ट केलं इकडे डिव्हायडेशनला आहे. सो शिफ्ट केल्यामुळे ते मल्टिप्लिकेशनला जातील. जितलं. सो वी कॅन राईट 230 मल्टिप्लाय बाय 3. 230 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू ही ॲडिशन आपण करून घेऊया. 0 + 7 7
त्यानंतर 8 + 5 13 कॅरी 1, त्यानंतर 4 + 1 + 1 2 + 1 + 1 दॅट मीन्स 4 जितकं ॲडिशन आलेली आहे 437 + x ॲज इट इज जितकं. सो हे मल्टिप्लिकेशन करूया आपण. 23 3 69 आणि 0 ॲज इट इज जितकं इज इक्वल टू 437 + x. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे हे 433 सुद्धा शिफ्ट करावे लागतील. इकडं साइन प्लस आहे, शिफ्ट झाल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहेत. सो यू कॅन राईट 690 - 437 जितकं इज इक्वल टू x. सो हे सबट्रॅक्शन जर घेतलं आपण तर 10 - 7 दॅट मीन्स 3, त्यानंतर 9 - 4 येतील दॅट मीन्स 5 आणि 6 - 4 दॅट मीन्स 2 जितकं इज इक्वल टू x. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे आणि एक्स आपण कशासाठी कन्सिडर केलेलं आहे स्कोअर इन थर्ड मॅच जितकं. सो इथं आपण मेन्शन करूया एक्स हे स्कोअर इन थर्ड मॅच जितकं. सो वर्ड प्रॉब्लेम आहे हेच आपण कसं लिहू शकतो. देअरफोर द क्रिकेट प्लेयर scored 253 runs in third match जितकं scored 253 runs in third match जितकं. It is our final answer. Then next question. See the question number 10. Sudhir's present age is 5 more than 3 times the age of Viru. 5 more that means 5 नी ॲड होणार आहे आणि 3 टाइम्स दॅट मीन्स 3 नी मल्टिप्लाय होणार आहे जितकं. आणि विरूचं एज आपल्याला माहीत नाही. जे विरूचं एज असेल त्याला 3 टाइम्स दॅट मीन्स 3 नी मल्टिप्लाय होईल आणि त्यामध्ये 5 मोर दॅट मीन्स 5 ॲड होतील जितकं. अनिल्स एज इज हाफ ऑफ एज ऑफ सुधीर. जे सुधीरचं एज निघणार आहे त्याच्या हाफ जर केलं आपण तर ते अनिलचं एज निघणार आहे जितकं. इफ द रेशो ऑफ द सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज टू 3 टाइम्स द अनिल्स एज इज 5:6 देन फाइंड द वीरूज एज. आपल्याला वीरूचं एज माहीत नाही त्यासाठी जर आपण एक्स कन्सिडर केलं तर गिव्हन कंडिशननुसार आपल्याला इक्वेशन तयार करता येईल. पण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो वीरूचं एज आपल्याला माहीत नाही. सो यू कॅन राईट लेट वीरूज प्रेझेंट एज. वीरूचं प्रेझेंट एज जर आपण एक्स कन्सिडर केलं तर वीरूज प्रेझेंट एज बी एक्स इयर्स जितकं. सो कंडिशन काय आहे सुधीरचं एज हे 5 मोर. सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 मोर दॅन दी 3 टाइम्स दी एज ऑफ वीरू. हीच कंडिशन आपण कशी लिहू शकतो दॅट मीन्स सुधीर्स एज हे 5 मोर दॅट मीन्स 5 मोर दॅन 3 टाइम्स द एज ऑफ वीरू. द एज ऑफ वीरू जितकं. सो वीरूचं एज आपण एक्स कन्सिडर केलं आहे त्याच्यात 3 टाइम्स म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो 3x + 5 मोर दॅट मीन्स वी हॅव टू ॲड 5. हे सुधीरचं एज निघालेलं आहे जितकं. दॅट मीन्स वीरूचं एज एक्स, सुधीरचं एज 3x + 5 आणि अजून एक कंडिशन काय आहे अनिलचं एज हे सुधीरच्या एजच्या हाफ आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो देअरफोर अनिल्स एज हे सुधीरच्या हाफ दॅट मीन्स सुधीर्स एज अपॉन 2. हाफ म्हणजे सुधीरच्या एजच्या हाफ दॅट मीन्स अपॉन 2. सुधीरचं एज किती आहे सी हिअर 3x + 5 जितकं अपॉन 2. म्हणजे हे कोणाचं निघालेलं आहे अनिलचं एज जितकं. सो सी हिअर वन्स अगेन वीरूचं एज एक्स कन्सिडर केलं आपण
त्यानंतर गिव्हन कंडिशननुसार सुधीरचं एज हे किती आलेलं आहे 3x + 5 आणि 3x + 5 हे सुधीरच्या एजच्या हाफ आहे अनिल. सो अनिलचं एज काय आलेलं आहे सुधीरच्या हाफ. दॅट मीन्स हे आलेलं आहे. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन रेशो आपल्याला दिलेला आहे. सी वी कॅन राईट अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. गिव्हन कंडिशन रेशो आपल्याला दिलेला आहे. सी वन्स अगेन हा रेशो दिलेला आहे. इफ द रेशो सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज, जे वीरूचं आणि सुधीरचं एज यांची सम घ्यावी लागेल आणि 2 दॅट मीन्स 3 टाइम्स दी अनिल्स एज हा रेशो दिलेला आहे. म्हणजे सी हिअर रेशो ऑफ सम ऑफ सुधीर्स एज अँड वीरूज एज ह्या दोघांची सम 3 टाइम्स अनिल्स एज हा रेशो दिलेला आहे 5:6. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो सी हिअर अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन रेशो इज सम ऑफ वीरू अँड वीरूज एज अँड सुधीर्स एज. सुधीर्स एज 2 दॅट मीन्स अपॉन घ्यावा लागेल 3 टाइम्स अनिल्स एज. अनिल्स एज आणि हा रेशो दिलेला आहे 5:6 दॅट मीन्स 5/6. पण सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. वीरूचा एज सी हिअर एक्स. इज इट क्लिअर? वीरूचं एज एक्स आहे. सो यू कॅन राईट एक्स प्लस सुधीरचं एज 3x + 5. इज इट क्लिअर? त्यानंतर अपॉन 3 टाइम्स दॅट मीन्स मल्टिप्लाय बाय 3 अनिलचं एज काय निघालेलं आहे सुधीरच्या हाफ. दॅट मीन्स 3x + 5/2. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 5/6. आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. इज इट क्लिअर? इट इज आवर इक्वेशन. तर इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. इट इज आवर इक्वेशन. सो वी कॅन राईट टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन जरी आपण करून घेतलं तरी चालेल. पण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. इथं ॲडिशन करता येईल x + 3x दॅट मीन्स 4x. इज इट क्लिअर? +5. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करायचं 3नी पहिल्यांदा या टर्मला आणि त्यानंतर या सेकंड टर्मला. 3 3 9 दॅट मीन्स 9x. 3 × 3x दॅट मीन्स 9x आणि 3 × 5 दॅट मीन्स 15. इज इट क्लिअर? +15/2. इज इट क्लिअर? आणि हा रेशो आहे 5/6. आता बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो कारण रेशो हा कॉन्स्टंट आहे. सो बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे या टर्मला मल्टिप्लाय होईल. त्यानंतर या टर्मनी या टर्मला. सो हेच आपण कसं लिहू शकतो 6 × 4x + 5. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 5 × ही टर्म दॅट मीन्स 9x + 15/2. इज इट क्लिअर? सिम्पली आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. पहिल्यांदा या टर्मला त्यानंतर 6नी ह्या कॉन्स्टंट टर्मला. इज इट क्लिअर? त्यानंतर 5नी सुरुवातीला या टर्मला आणि त्यानंतर या टर्मला. इज इट क्लिअर? सो आपण सॉल्व करूया. 6 × 4 दॅट मीन्स 24x. इज इट क्लिअर? 6 4 24 आणि x ॲज इट इज प्लस 6 5 30. इज इट क्लिअर? त्यानंतर आता 5नी मल्टिप्लाय करूया. 5 9 45 दॅट मीन्स 45 × x प्लस 15 5 75. इज इट क्लिअर? अपॉन 2 ॲज इट इज. तर हे 2 आपण शिफ्ट करून घेऊया. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सो 1 बाय 1 टर्म्स आपल्याला शिफ्ट करावे लागतील. हे जर 2 आपण शिफ्ट केलं
तर इकडे ते डिव्हायडेशनला आहे, तिकडं मल्टिप्लिकेशनला जातील. सो मल्टिप्लाय होत असताना या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 24x प्लस 30 मल्टिप्लाय बाय 2 असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 45x प्लस 75 ॲज इट इज. इज इट क्लिअर? तर 2नी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 2नी पहिल्यांदा या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यानंतर या सेकंड टर्मला. इज इट क्लिअर? 24 2चा दॅट मीन्स 48 इंटू एक्स. इज इट क्लिअर? त्यानंतर 30 इंटू 2 दॅट मीन्स 60 प्लस 60. इज इट क्लिअर? त्यानंतर RHS ॲज इट इज. लाईक टर्म्स एकत्र करूया. 48x आणि 45x या एकत्र करता येईल. हे जर आपण इकडे शिफ्ट केलं 45x तर ते सबस्ट्रॅक्ट होईल. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट 48x मायनस 45x इज इक्वल टू 75 ॲज इट इज. त्यानंतर हे 60 जर आपण शिफ्ट केले तर ते सबस्ट्रॅक्ट होतील. इज इट क्लिअर? आपण नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. सी हिअर 48 मायनस 45 म्हणजेच 3. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 3x इज इक्वल टू 75 मायनस 60 दॅट मीन्स 15. इज इट क्लिअर? तर एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे हे 3सुद्धा शिफ्ट करावे लागतील. हे 3 जर शिफ्ट केले तर एक्सची व्हॅल्यू निघेल. सो एक्स इज इक्वल टू 15/3. इज इट क्लिअर? तर 3नी कट करता येईल. 3 1चा 3 अँड 3 5चा 15. दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. एक्स इज इक्वल टू 5 आणि एक्स हे आपण विरूच्या एजसाठी कन्सिडर केलेलं होतं. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट एक्स इज इक्वल टू 5 इयर्स. इज इट क्लिअर? सो हे एक्स आहे ते विरूचं एज निघालेलं आहे आणि आपला क्वेश्चन पण काय होता? आपल्याला विरूचं एज फाइंड आउट करायचं होतं. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट देअरफॉर Viru's age is 5 years. Is it clear? It is our final answer. So dear friends, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.